नमस्कार मित्रांनो, कसे आहात सगळे? तेजस व्लॉग्समध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. आज आपण पुण्यापासून 25 ते 30 किलोमीटर दूर असणाऱ्या खेड शिवापूर जवळील त्रिमंदिर या ठिकाणी आलो आहोत. अत्यंत सुंदर असे मंदिर असून या ठिकाणी जैन, शैव, वैष्णव या तिन्ही धर्मांच्या देवतांच्या मूर्त्या अत्यंत आदराने स्थापन केलेल्या आपल्याला पाहायला मिळतात. चला तर मग आज या मंदिराची आपण सफर करूया. अत्यंत सुंदर असा परिसर आपल्याला पाहायला मिळतोय मित्रांनो. तुम्ही थोडंसं आत गेल्यावर उजव्या हाताला मंदिर आहे. डाव्या हाताला तुम्हाला टू व्हीलर पार्किंगची देखील सोय येथे करण्यात आलेली आहे. तसेच सुरक्षा व्यवस्था देखील अत्यंत चोख आणि व्यवस्थित आपल्याला पाहायला मिळते. समोरील बाजूस फोर व्हीलरचे पार्किंग आहे, तर मंदिराला प्रवेश करण्यासाठी या बाजूला पायऱ्या आहेत. थोड्याशा पायऱ्या चढून गेल्यानंतर समोरच आपल्याला सुंदर असे हे त्रिमंदिर पाहायला मिळते. अत्यंत सुंदर असं बांधकाम आहे. समोरच पुणे बेंगलोर हायवे आपल्याला पाहायला मिळतो. अगदी हायवेला लगतच हे मंदिर बांधण्यात आलेले आहे. अत्यंत सुंदर असे मंदिर आहे मित्रांनो. मंदिराच्या डाव्या बाजूला पादत्राणे म्हणजे चप्पल काढण्याची सोय करण्यात आली आहे. तर या बाजून गेल्यावर भोजनालय, स्वच्छतागृह आणि पार्किंगची सोय देखील आपल्याला पाहायला मिळते. ज्येष्ठ नागरिकांना मंदिरात जाण्यामध्ये कोणतीही अडचण येऊ नये म्हणून या ठिकाणी काही व्हीलचेअरची देखील सोय मला पाहायला मिळाली. ही अतिशय एक उत्तम सोय म्हणावी लागेल, की प्रत्येकाला दर्शनाचा लाभ मिळावा यासाठी ही सोय करण्यात आलेली आहे. अतिशय सुंदर असा परिसर आहे. या पायऱ्या चढून गेल्यानंतर समोर आपल्याला छान असे मंदिर मी जेव्हा सकाळी 7:15च्या दरम्यान मंदिरात गेलो, तेव्हा मला आरती सुरू होती. त्यामुळे तेथील प्रसन्न अशा वातावरणात आरतीचा देखील लाभ घेता आला. आतल्या बाजूने देखील मंदिराची रचना अत्यंत अशी सुंदर असून या ठिकाणी आपल्याला गणपती बाप्पा, भगवान शंकर, भगवान श्रीकृष्ण आणि माता तुळजाभवानी यांच्या देखील सुंदर अशा मूर्त्या पाहायला मिळतात. हे मंदिर पूर्णपणे संगमरवरात बांधण्यात आलेलं आहे. त्यामुळे या ठिकाणी तुम्ही नक्की भेट दिली पाहिजे.
तसेच सुंदर असा परिसर आपल्याला पाहायला मिळतोय. हे मंदिर पूर्णपणे संगमरवरी बांधकाम असून अतिशय सुंदर असा परिसर आहे. तुम्ही आवर्जून या मंदिराला भेट द्या. तसेच येथे आपल्याला लहान मुलांना खेळण्यासाठी देखील काही खेळणी पाहायला मिळतायत. जर हा व्हिडिओ तुम्हाला पूर्णपणे आवडला असेल तर माझ्या या व्लॉगला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.